सगळे बोगस लोक जाऊन बसलेत तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेप्याल तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बरं का पोराओ, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट खोटात ठोकीत आहे ते. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायचं नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपले घालते दारात येडे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू को? सांगतो तुम्हाला कशी चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया मायात जाय ना आणखी. तुमच्या डोक्यात किडे पडलेत, किडे. तुमच्या डोक्यातली दया मायात जाय ना आणखी. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही खोय ना, पण मरूस तर त्याला झटका दाखी जायचा, मरूस तर. त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद. त्याला वाटलं पाहिजे पण इतके माया जवळचे लोक फोडून येणे मला पाळलं कस काय? तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचं राहिलं आणखीन. नारायणगडहून देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला इथं ते विषय नाही बोलायचे, पण उगा थोडी चुनूक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करतेत, निवडणुकीच्या आधी थोडं आपल्याला डवचित येत आणि डवचिलं की मी तिकडून उत्तर देतो आणि म्या उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप्प बसते. त्याचा अर्थ समजून घ्या, भेले नका म्हणू त्याला. नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागन असा बोलतेत, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकडं, अवलादी. ज्या भिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप्प बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका. ध्यान ठेवा जरा काय ती.